सैन्य तुमच्याकडे देऊ, बदल्यामध्ये येसूबाई राणीसाहेबांची सुटका. येसूबाईंनी तो शब्द ऐकला, सुटका, आणि त्या नुसत्या ऐकत राहिल्या, कारण सुटका हा शब्दही त्या बाई विसरून गेली होती. 30 वर्ष झाले होते. 1689ला कैदेत गेलेली बाई 1719 उजाडला तरी कैदेतच होती. कापडावरती ते खलिते लिहिले जायचे. तसा एक खलिता येसूबाईंच्या सामने दाखल केला. आईसाहेब मुद्रा उमटवा. कोणती मुद्रा? तीच ती श्री सखी राज्ञी जयतीची मुद्रा उमटवा आईसाहेब. येसूबाईंचे डोळे भरून आले. हात थरथरत्या हाताने त्यांनी ती मुद्रा उमटवली. स्वामींची त्यांना खूप आठवण झाली, संभाजी महाराजांची. आणि येसूबाईंना असं वाटलं की आपण केलेले सगळे संस्कार शाहूंनी आज इथे आपल्याला भरून पावलं. आज आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले महाराज यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या महाराणी येसूबाई. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर स्वराज्य जे सांभाळले त्यामध्ये महाराणी येसूबाई यांचा मोठे योगदान. याबद्दल आज प्रसिद्ध लेखिका सुलभा राजीव यांनी 19 महिने यावर संशोधन करून 3 वर्ष कादंबरीचे लिखाण केले. अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत या कादंबरींना. त्यांनी आज अतिशय सुंदर असे रोमांचकारी व्याख्यान आज प्रस्तुत केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सुलभा राजीव कुलकर्णी आले आहे. त्यांचं करिअर 36 वर्ष बँकिंगमध्ये. करिअर करताना बऱ्याचशा NGO तिथल्या लोकल बायकांना सपोर्ट केला, त्यांना हेल्प करून छोटे छोटे बचत गट सुरू केले आणि त्याचं काम आज पण त्या करत आहेत. 19 महिने आजच्या टॉपिकवर त्यांनी बराचसा रिसर्च केला. वी ऑल सॉ छावा 1. आज छावा 2चं कंटिन्युएशन होणार आहे. खूप लोकांनी बऱ्याचशा मूवीबद्दल बोलले, पण नंतर येसूबाईंबद्दल जास्त कोणी विचार नाही केला की त्यांचं काय झालं, त्यांचं करिअर कसं पुढे गेलं. तर त्याच्याबद्दल आज सगळी डिटेलमध्ये माहिती होईल. मी सुलभा राजीव कुलकर्णी, येसूबाईची लेखिका. ही माझी येसूबाई ही कादंबरी. ही माझी खास विद्यार्थ्यांसाठीची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये नाना फडणवीस, पुण्यामध्ये नानांचं खूप चांगलं नाव आहे आणि आहे, चांगलेच होते. त्यांचं सगळा कारभार आपल्याला माहिती होता, अतिशय नीटनेटका. नाना फडणवीस ही विद्यार्थ्यांसाठीची आहेत. मोरोपंत पिंगळे आणि शंकराजी नारायण आणि वर्गीस कुरियन ही 3 पुस्तकं विद्यार्थ्यांसाठीची आहेत. अगदी कमी पानं आणि कमी किंमत अशी त्यांची पुस्तकं आहेत. आज माझं येसूबाईंवरचं 52वं व्याख्यान आहे. आज माझं हे आणि इतर विषयांवरची माझी 51 व्याख्यानं झाली. आजचं माझं हे म्हणजे 100 पेक्षा जास्त व्याख्यान माझं आजचं असेल. हे आजचं माझ्या या व्याख्यानाचं माझ्या दृष्टीने महत्त्व असं आहे की मागच्या वर्षी 2024मध्ये मला परत एकदा दुसऱ्यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग ती ट्रीटमेंट मी घेतली. 8 महिने त्याच्यामध्ये मी घालवले नुकतंच. म्हणजे आज माझी एवढी बसण्याची सोय का केली आहे, कारण की मला उभं राहून बोलणं जरा अशक्य होईल असं कुठेतरी मलाही वाटलं आणि त्यांनाही वाटलं असेल. तर नुकतीच मी म्हणजे मागच्या फेब्रुवारी 5मध्ये माझी रेडिएशनची ट्रीटमेंट मी पूर्ण करून आज माझं कॅन्सर नंतरचं हे पहिलं माझं आजचं व्याख्यान आहे. त्याच्यामुळे माझं आजच्या या व्याख्यानाला माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे. 3 फेब्रुवारी 1689चा तो दिवस होता. येसूबाई त्यांच्या महालामध्ये पहाटेपासून जाग्याच होत्या. त्याचं कारण काल रात्रौला बहिर्जीने वार्ता दिली होती की संभाजी महाराज संगमेश्वराच्या निबिड अरण्यात दाखल झालेले आहेत आणि आज भल्या पहाटे रायरीवरती येण्यासाठी निघणार आहेत. वार्ता ऐकल्यापासून येसूबाईंच्या काळजात धस्स झालं होतं. त्याचं कारण औरंगजेबाची ती घोर प्रतिज्ञा, काफर संभाला मारल्याशिवाय मी डोईवर किमोश घालणार नाही. कशासाठी स्वामींनी त्या निबिड अरण्यात उतरायचं? कुठली वाईट घटना न घडता येसूबाईंनी अशी प्रार्थना केली तुळजाभवानीला की कुठली वाईट घटना न घडता आमचे स्वामी रायरीवर सुखरूप परत येऊ देत. आणि त्या आपल्या महालात परतल्या. स्नान पूजा आटोपून ज्या वेळेला त्या परत सज्जात दाखल झाल्या, सूर्यनारायण पूर्व दिशा लख्ख उजळून निघालेली होती. सूर्यनारायण वरती आलेला होता. सूर्यनारायणाला नमस्कार करून येसूबाई मुतपाकखान्याकडे रवाना झाल्या, कारण संभाजी महाराज आज कैक दिवसांच्या मोहिमेनंतर परत येणार होते. सगळ्यांसाठी पूर्णावरणाचा स्वयंपाक तयार करून घेणं गरजेचं होतं.
मुठपाखान्यात वर्दी देऊन येसुबाई महालात परतल्या. स्वामींना ओवाळण्याचं तबक तयार आहे किंवा नाही याची त्यांनी खात्री केली आणि त्या क्षणकाल मंचकार विसावल्या. अचानक त्यांना शंका आली की सदरेवर थोडीशी गर्दी जमलेली आहे. आमचे स्वामी आले असते तर नगारा तर वाजला असता, आज काय झालं? आणि येसुबाईंनी सदर चौक ओलांडून सदरेवर त्या दाखल झाल्या. सदरेवर सारे जण होते. राजाराम राजे होते, शंकराजी नारायण होते, खंडो बल्लाळ होते, संताजी घोरपडे होते, हिंदूराव घोरपडे होते, निळोपंत होते, प्रल्हाद पंत होते. संताजीराव हा काय तुमचा अवतार म्हणावायचा? अंगावरचे सगळे कपडे फाटलेले, डोक्यावरती हा धूळ भरलेला नजराणा, डोळ्यात पाणी, जणू काही तुम्ही 100 सैनिकांच्या गराड्यातून सुटून आलात. काय झालं? आमचे स्वामी कुठे आहेत? आणि संताजी घोरपडे त्याच आवेगाने येसुबाईंच्या पायांवर कोसळले. आईसाहेब, घात झालेला आहे. आम्ही पहाटेच्या समयी इकडे येण्यासाठी निघालोच होतो, तोपर्यंतच दिन दिन करत कुठून तरी मोगल सैन्य आलं. त्या वाड्याभोवती गराडा पडला. आम्ही महाराजांना सोडवलं होतं. महाराज घोड्यावर बसलेही होते, तोपर्यंतच एक बाण आला, कवी कलशांना लागला आणि आपले महाराज त्याच क्षणाला पकडले गेले. आईसाहेब, शेख निजाम मुकर्रब खाना करवी महाराजांना अटक झालेली आहे. वार्ता ऐकून येसुबाईंच्या पायांखालची जमीनच सरकली. डोळ्यांपुढे अंधारी आली आणि येसुबाई भूमीवरती कोसळल्या. बंद नेत्रांच्या सामने संभाजी महाराजांची अनंत रूपे उभी राहत होती. मथुरेतून शेंडी धारण करून आलेला एक 14-15 वर्षांचा बालक मासाहेबांना लपटून सदरेवर बसलेला होता. तेच तर आहे आमच्या स्वामींचं आम्हाला पहिलं घडलेलं दर्शन. आबासाहेब गेले तेव्हा शोक व्यक्त करणारे आमचे स्वामी, शंभू आयुष्यात अनंत चुका करा, एकच चूक कदापिही करू नका, कधीही मोगलांच्या तावडीत सापडू नका. आबासाहेबांचं हे सांगणं का ऐकलं नाही स्वामी? आज असे कसे औरंगजेबाच्या तावडीत सापडलात, आता आम्ही कशी तुमची सुटका करावयाची? आईसाहेब, डोळे उघडा ना. येसुबाईंनी त्याच क्षणाला डोळे उघडले. मंचकाच्या पायापाशी अवघी 7 वर्षांची उमर बाल शिवाजी उभे होते. म्हणत होते, आईसाहेब डोळे उघडा ना. येसुबाईंना परिस्थितीचं भान आलं. आमच्या स्वामींची काही खबर? होय आईसाहेब, महाराजांना बहादूरगडाच्या दिशेने नेण्यात येत आहे. रस्त्यात येणाऱ्या सगळ्या नद्या, भीमा, निरा, मान या सगळ्या नद्यांचं पाणी सैन्याला मिळावं ही एक योजना औरंगजेबाची असणार. येसुबाईंना मनात खंत दाटून आली. सैन्याची काळजी घेणारे औरंगजेब आमच्या स्वामींना पाणी तरी मिळालं असेल का? आज संभाजी महाराजांना अटक होऊन 1 सप्ताह लोटला होता. सगळ्या गडावर कुंद वातावरण होतं. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. ज्योत्याजी केसरकर महालात दाखल झाला येसुबाईंच्या. आईसाहेब, महाराजांची धिंड निघाली बहादूरगडावरती. महाराजांना बिना आसनाच्या उंटावर बसवण्यात आलं. अंगामध्ये विदूषकी डगला, डोक्यावर विदूषकी टोपी, तोंडाला काळं फासण्यात आलं, हात पाठीमागे बांधण्यात आले आणि महाराजांची धिंड निघाली बहादूरगडावरती. खंबीर येसुबाई तशाच सदरेवर दाखल झाल्या. निळोपंत पुढे आले. निळोपंत, येत्या काही दिवसामध्ये तुम्ही स्वराज्याची सूत्र रामराजेंच्या हातात सुपूर्त करा. स्वराज्य खूप काळ स्वामींच्या विना राहणं योग्य नाही. प्रजेमध्ये नाहक गैरसमज पसरतात. किती काळजी होती येसुबाईंना स्वराज्याची आणि प्रजेची सुद्धा. संभाजी महाराज आणि कवी कलश यांना आता वडू आणि तुळापूर इथं हलवण्यात आल्याची वार्ता त्याच्यानंतरच्या काही दिवसामध्ये येसुबाईंना कळली. प्रत्यक्ष वडू आणि तुळापूर इथं काय परिस्थिती होती? वडू आणि तुळापूर इथं त्या संगमी माळरानावरती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना 2 खांबांना बांधून ठेवण्यात आलेलं होतं. खालून भुई चटके देत होती, वरून सूर्य आग ओकत होता. पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही. संभाजी महाराजांची कडक करारी नजर सगळीकडे फिरत होती, सगळ्या खानांवरती. या खानाला मी पाणी पाजलेलं, या खानाला मी कधी काळी धूळ चारलेली आहे. ते खान सुद्धा दचकून मागे वळत होते. न जाणं हात सुटले तर आता सुद्धा हा महाराजा आपल्यावरती झेप टाकायला कमी नाही करणार. आणि त्याच क्षणाला एक जल्लाद त्या ठिकाणी दाखल झाला. भट्टी तापवायला सुरुवात झाली. संभाजी महाराजांना आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे याची जाणीव झाली. संभाजी महाराज कवी कलशांकडे वळले, म्हणाले, शेवटचं आम्हाला बघून घ्या. म्हणजे काय महाराज? आणि त्याच क्षणाला 2 सळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात गरकन फिरवण्यात आल्या. अंगावरती रक्ताची धार ओसंडून व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच गर्दीतून एक आवाज आला, जबान भी बहुत चलाता है ये संभा, जबान चलाता है, तलवार दीजिए.
संभाजी महाराजांनी तोंड घट्ट मिटून घेतलं. 2-3 खान अंगाशी झोंबायला लागले त्यांचं तोंड उघडण्यासाठी आणि तोच थंडगार आवाज परत आला, उसका नाक बंद कीजिए तभी वो मुंह खोलेगा. आणि एका क्षणाला जिभेचा तुकडा लवलवत खाली पडला आणि दुसऱ्या मिनिटाला शांत झाला. येसुबाईंपर्यंत या वार्ता येऊन पोहोचत होत्या, किंबहुना पोहोचवल्या जात होत्या. मराठ्यांच्या राणीचं, श्री सखी राज्ञी जयतीचं एकदाही मानसिक खच्चीकरण करण्याची एकही संधी कोणी सोडत नव्हते, किंबहुना आपलेही लोक त्याच्यामध्ये सामील होते. येसुबाई, खंबीर येसुबाई, त्यांच्या मनात आता वेगळेच विचार सुरू झाले. ते म्हणजे स्वराज्याचा अजून एक युवराज या ठिकाणी हजर आहे, राजाराम राजे. आणि येसुबाईंनी रात्रोच्या शांत प्रहराला त्यांना आपल्या दालनात बोलावलं. रामराजे, येत्या काही दिवसामध्ये तुम्ही रायरीच्या वाघ दरवाजाकडून बाहेर पडायचं आहे. खाली भलेही कितीही दाट जंगल असेल, आपल्या जीवाची पर्वा करू नका. एरवी आपण सगळेच जण त्यांच्या तावडीत सापडलो औरंगजेबाच्या, तर हे स्वराज्य आजच संपल्यात जमा होईल. तुम्ही या काही दिवसामध्ये रायरीच्या वाघ दरवाजाकडून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला हरजीराजे महाडिक सर्वतोपरी मदत करतील. आम्हाला वचन द्या रामराजे. रामराजे, उमर किती होती त्यांची? अवघी 19 वर्षांची उमर होती त्यांची. त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. शिवाजी महाराजांचं मोठे बंधू संभाजीराजे यांचंही औरंगजेबाने त्यांचा छळ चालू होता. आणि आता वहिनी सांगते की तू रायरीमधून बाहेर पड. पण रामराजांनी त्यांना वचन दिलेलं आहे, होय वहिनी साहेब, आम्ही नक्कीच तुमचं वचनाचं पालन करू. आता संभाजी महाराज आणि कवी कलश यांना अटक होऊन 1 मास लोटलेला होता. तब्बल 36 दिवस या राजाने छळ सहन केलेला आहे आणि तो दिवस उजाडला. 11 मार्च 1689चा तो दिवस होता, शुभ दिवस. फाल्गुन अमावस्या होती त्या दिवशी. येसुबाई त्यांच्या महालात असताना ज्योत्याजी केसरकर महालात आला. आईसाहेब महाराजांच्या अंगावरची जांभळी सोलवटून काढण्यात आली, अंगावरती मिठाचं पाणी शिंपडण्यात आलं. आणि तेवढ्यात बाल शिवाजी दाखल झाले. आईसाहेब, समर्पण म्हणजे काय असतं हो? सदरेवर वार्ता आली आहे की आमच्या आबासाहेबांचं समर्पण झालंय म्हणून. आणि येसुबाईंना कळलं आमच्या स्वामींचं समर्पण झालेलं आहे. येसुबाई धावत सुटल्या, तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल झाल्या. आई भवानी, का असा मृत्यू आमच्या स्वामींच्या नशिबात लिहून ठेवलास आणि का असं वैधव्य आमच्या नशिबात लिहून ठेवलंस? अगं, ह्या तळावरचे जेवढे आमचे लोक, फितूर झालेले लोक त्या तळावर आहेत, तेवढे सुद्धा आमच्या स्वामींचा छळ पाहून एकत्र आले असते तरी सुद्धा आमच्या स्वामींची सुटका झाली असती. पण ते घडलं नाही. ही खंत आमच्या उरात शेवटपर्यंत राहील. आणि येसुबाईंनी मंगळसूत्राला हात घातला आणि आता मात्र त्यांचा बांध धो फुटला. तर बाहेर काय परिस्थिती होती? बाहेर रायरीचा वाघ दरवाजा विचारू नका, चित दरवाजा विचारू नका, नाणे दरवाजा, महादरवाजा, गणेश दरवाजा, टकमकटोक, होळीचा माळ, बाजारपेठ, सगळीकडे मावळ्यांची एकच गर्दी जमा झालेली होती. संभाजी महाराजांच्या समर्पणाची बातमी अवघ्या पंचक्रोशीला समजायला पुढचा अवघा अर्धा तासच पुरलेला होता. सगळ्यांनी आपापल्या चुली विझवलेल्या होत्या. शंभूबाळ गेला, आज काय भाकर तुकडा खायचा. पण तो चुलीतला विझवलेला जाळ प्रत्येक मावळ्याच्या उरात पेटून उठायला लागला. आणि हळूहळू ह्या ठिणगीने इतकं मोठं रौद्र रूप धारण केलं की तिथून पुढे जवळजवळ 25 वर्ष औरंगजेब ह्या मातीत राहिला, लढला, झगडला, झुंजला. एकदाही मराठ्यांनी त्याला हे समाधान नाही मिळू दिलं की हो, तू या भागाचा अनभिषिक्त राजा आहेस, तू या भागाचा अनभिषिक्त सम्राट आहेस. हे समाधान एकदाही मराठ्यांनी त्याला मिळू नाही दिलं. इतकं सुंदर, इतकं उदात्त हौतात्म्य होतं संभाजी महाराजांचं. संभाजी महाराजांचं हे बलिदान, त्या हौतात्म्याला एकदा आपण सगळेजण वंदन करूया. बोला छत्रपती संभाजी महाराज की हर हर. आज संभाजी महाराजांचं समर्पण होऊन 15 दिवस लोटलेले होते. शुभ्र वस्त्रांकित, अलंकार विरहित येसुबाई सदरेवर दाखल झाल्या. आल्या आल्या त्यांनी विषयाला हात घातला. आम्ही रामराजांकडे कुमक धाडण्यासाठी सांगितलं होतं, त्याचं काय झालं? निळोपंत पुढे आले. होय आईसाहेब, शंकराजी नारायण यांनी ती जबाबदारी पार पाडलेली आहे. राजारामराजे पन्हाळावरती पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडे चित्रगुप्त कायस्थ, खंडोजी कदम, खंडोजी दाभाडे, कृष्णाजी अनंत सभासद या सगळ्यांची मदत पोहोचलेली आहे. निळोपंत, येत्या काही दिवसामध्ये आपण सगळ्या गडकोटांवरती फलित धाडायचे आहेत. सगळ्या गडकोटांना आपण
पत्र पाठवायचं आहे की आपापले गडकोट सांभाळायचे आहेत. सामने भलेही औरंगजेबासारखा दिग्गज शत्रू असू देत, पण आपापले गडकोट सांभाळा. आपापल्या धान्य भांडारांची काळजी घ्या, शस्त्रागाराची काळजी घ्या. कमी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही ती पूर्तता करू. पण दमदमे रचायला सांगा, तोफांमधून दारुगोळा भरायला सांगा. आपण सुद्धा रायरी लढवायचं आहे. येसुबाईंचा ती जिद्द, येसुबाईंचा तो उत्साह, आवेश पाहून सगळ्यांना एकच स्फुरण चढलं. सगळेजण रायरी लढवण्यासाठी सज्ज झाले. आता येसुबाईंना जराही सवड नव्हती. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, ब्रह्ममुहूर्त कोणत्याही क्षणाला येसुबाई सदरेवर येत होत्या. सगळीकडे खलिते धाडले जात होते, तोफा सज्ज केल्या जात होत्या, दमदमे रचायला सुरुवात झालेली होती. तोपर्यंतच रायरीवरती पावसाळा दाखल झाला. मोगलांना थोडंसं पाठीमागे हटावं लागलं. पण आपल्या स्वराज्याला एक शाप आहे, फितुरीचा कलंक आपण म्हणू त्याला. शृंगारपूरचे सुर्वे असो, सोंदेचे राजे असो, सावंतवाडीचे सावंत भोसले असो, पालीचे जसवंतराव दळवी असो, मोरे असो, तसा रायरीचा सूर्याजी पिसाळ थोड्याशा द्रव्याच्या लोभापोटी त्या सूर्याजी पिसाळ करवी सगळ्या गुप्त वाटा खानाला दाखवायला सुरुवात झालेली होती. येसुबाईंच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरायला सुरुवात झालेली होती. आणि येसुबाई आत्ता सुद्धा सदरेवर हजर झाल्या. हिंदूराव घोरपडे सामने आले. आईसाहेब कशासाठी इतकी काळजी करता? पूर्वेला तोरणा, दक्षिणेला कांगोरा, औसाळगड, सोनगड, महाड सगळे गडकोट उषा पायथ्याशी असताना रायरीला काय भय? नाही हिंदूराव, आपण रायरीच्या वरती गडावरती सुरक्षित आहोत. पायथ्याला आमची प्रजा अत्यंत संकटात आहे. आपल्याला त्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांना बुलावा धाडा. सगळेजण चटचट सदरेवरती हजर झाले. चांगोजी भोसले, चांगोजी काटकर, रूपाजी भोसले, शंकराजी नारायण सगळेजण पटपट हजर झाले. सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, आईसाहेब गडाच्या पायथ्याशी अंदेश खानाचं कसलेलं ताज्या दमाचं सैन्य दाखल झालेलं आहे. सगळे उभीच्या उभी पिकं आडवी केली जात आहेत. विहिरींमध्ये विष टाकलं जात आहे. पाणवठ्यांवरती यायची बंदी घातली जात आहे. आपल्या बाया बापड्यांची अब्रू संकटात आहे. आईसाहेब काहीतरी निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे, भाग आहे आपल्याला. आणि येसुबाईंनी तो कठोर निर्णय घेतला. जिनतुन्नेसा बेगम, औरंगजेबाची ही मुलगी, हिला खलिता धाडला. माझं स्वत्व, माझं शील, माझं चारित्र्य याला कुठेही धक्का नाही लागू देणार. माझा स्वाभिमान सुद्धा मी गहाण टाकणार नाही. अट एकच, मी स्वतःला स्वाधीन करते, पण अट एकच, रायरीमधून तुमचं सैन्य त्वरित माघारी गेलं पाहिजे. आणि तो खलिता धाडल्यानंतर 19 ऑक्टोबर 1689चा तो दिवस उजाडला. येसुबाई रायरीमधून बाहेर पडायला त्यांनी पहिल्यांदा त्या जगदीश्वराच्या मंदिरात गेल्या आणि तिथं दर्शन घेऊन बाहेर पडल्या. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या ओसरीवर रिसावलेल्या होत्या, हाच तो रायरी. आम्ही आबासाहेबांच्या समवेत राज्याभिषेक सोहळ्यात भाग घेतला. याच ठिकाणी आम्ही बंद मेळ्यातून एजा केली. याच ठिकाणी श्री सखी राज्ञी जयंतीचा मुद्रा वापरून सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केला. आणि हाच रायरी आज आम्हाला कैदी अवस्थेत सोडावा लागणार आहे. डोक्यामध्ये विचारांची गर्दी, डोळ्यामध्ये पाणी. येसुबाई अशा बसलेल्या असतानाच बाल शिवाजी दाखल झाले. आईसाहेब, आम्ही औरंगजेबाच्या कैदेत जाणार नाही. आम्हाला औरंगजेबांनी आबासाहेबांसारखं मारून टाकलं तर? 7 वर्षांची उमर होती बाल शिवाजींची. भीती वाटणं अगदी स्वाभाविक होतं त्या बालजीवाला. येसुबाई तशाच त्यांच्या समोर बसल्या. म्हणाल्या, बालराजे, केव्हाही जीव घाबरेल, दिल कचरेल, तेव्हा एकच उच्चार जोरदारपणे करा. हा उच्चार करायला आम्हाला आबासाहेबांनी शिकवलंय, मासाहेबांनी शिकवलंय, स्वामींनी शिकवलंय. आज आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि येसुबाईंच्या हातावर हात पडला बाल शिवाजींचा. दुसरा हात होता जानकीबाईंचा, राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी. तिसरा हात होता सकवार आईसाहेबांचा, शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी. ज्योत्याजी केसरकर, संभाजी महाराजांचा एक अतिशय एकनिष्ठ सेवक. जगजीवन आणि खंडेराव प्रतापराव गुजरांची 2 मुलं, जानकीबाईंचे सख्खे बंधू. आणि अधमसिंग, उधोसिंग, काही राखकन्यांची मुलं होती. सगळ्यांचे हात एकावर एक पडले आणि सगळा एकच मोठा उच्चार झाला, हर हर महादेव. सगळ्यांच्या मनातली भीती पार पळून गेली. कुठेतरी लांबवर कोण येतो औरंगजेब, त्याला तोंड द्यायला सगळेजण सज्ज झाले. आणि संध्याकाळ होता होता, सूर्यास्त होता होता, या सगळ्या राजकीय कैद्यांना
अतिशय कडक बंदोबस्तामध्ये एका ठिकाणी आणण्यात आलं आणि एका तंबूमध्ये पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या समय टाकण्यात आलं. कोणतं होतं ते ठिकाण? ते होतं वढू आणि तुळापूर. येसूबाईंना कळलं आपलं मानसिक खच्चीकरण सुरुवात झालेली आहे खच्चीकरण करायला. या वढू आणि तुळापूरमध्ये झिनतुन्निसा बेगम यांना साकडं घालून येसूबाईंनी त्याच्यानंतरच्या काही दिवसांमध्येच त्या पवित्र जागी भेट दिलेली आहे. संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी निधन झालं त्या ठिकाणाला भेट दिलेली आहे. आणि वढू आणि तुळापूरमध्येच त्याच्यानंतरच्या काहीच दिवसामध्ये सकवार साहेबांचं निधन झालेलं आहे. आणि असं म्हणावंसं वाटतं की सकवार साहेबांचं निधन झालं आणि मृत्यूनेच त्यांची सुटका केली या कैदेपासून. शिवाजी महाराजांच्या या पत्नी होत्या, यांची एक मुलगी कमलबाई ही नेतोजी पालकरांच्या मुलाला दिलेली होती. सकवार साहेबांना ही काही कैद मानवली नाही आणि मानसिकही थोड्याशा त्या खचल्यासारख्या झाल्या आणि त्यांचं वढू आणि तुळापूर इथे निधन झालेलं आहे. वढू आणि तुळापूर नंतर ही सगळी छावणी निघाली विजापूरकडे. ही सगळी छावणी कशी असायची औरंगजेबाची? तर 5 लाख लोक त्या छावणीमध्ये दाखल असायचे. 3,000च्या आसपास हत्ती, 10,000च्या आसपास उंट आणि 50,000च्या जास्त त्याच्यापेक्षा जास्त संख्येने घोडे असायचे. आणि या सगळ्या प्राण्यांचा खरारा करायचा, त्यांना चारा पाणी द्यायचं, याच्यासाठी अनेक दास दासी, खोजे, शिपाई अशी मोठीच्या मोठी संख्या त्या ठिकाणी तैनात असायची. 70,000 शेरपेक्षा जास्त खुराक या प्राण्यांनाच लागायचा. औरंगजेबाचे सरदार जे असायचे त्यात प्रत्येक सरदाराचा स्वतःचा बाजार असायचा आणि त्या बाजारामध्ये टाचणीपासून रणगाड्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतील अशी सोय असायची. आणि असे 300 बाजार त्या छावणीमध्ये असायचे. औरंगजेबाची छावणी 50 मैल लांब अंतरापर्यंत पसरलेली असायची आणि त्याच्यातला 5 मैल अंतरापर्यंत फक्त औरंगजेबाचा स्वतःचा तंबू, गुलालबार नाव होतं त्याचं, तो पसरलेला असायचा. आणि औरंगजेबाचा तंबू अतिशय भारी मछलीपट्टणमच्या कापडाने त्याच्यात कनाती सजवल्या जायच्या. आतमध्ये अतिशय भारी उच्च दर्जाचे इराणी गालिचे अंतरले जायचे. त्याच्यामध्ये दिवाणे खास, दिवाणे आम हे मोठे मोठे राजदरबार उभारले जायचे. औरंगजेब स्वतःला शाही खाना द्यायचा, त्याला खूप शौक होता. शाही खाना वारंवार तो आयोजित करायचा. सगळ्या सरदारांना बोलवायचं, त्यांच्या बेगमांना बोलवायचं आणि शाही खाना, तो शाही खाना देण्यासाठी एक मोठ्याच्या मोठं दालन त्या ठिकाणी उभारलं जायचं. त्याच्याशिवाय त्याच्या बेगमा होत्या 3-4, त्या बेगमांच्या मोठी मोठी दालनं आणि अतिशय उच्च दर्जाचं राहणीमान होतं औरंगजेबाचं या सगळ्या गुलालबारमध्ये. आणि सगळ्यात वरती एक मोठा लाल दिवा लावला जायचा, जेणेकरून 50 मैल अंतरावरूनही लक्षात येईल लोकांच्या की हा गुलालबार आहे असं. आणि गुलालबारला लागून राणी बाजार, येसूबाईंचा तंबू असायचा. तो अतिशय साधा. हे राजकीय कैदी यांना काय करायचंय, कसल्या सुविधा. आणि मध्य भागामध्ये असद खान म्हणजे औरंगजेबाचा मामा, त्याचा तंबू असायचा. इतका मोठा तंबू आणि इतकी मोठी छावणी, पण या छावणीमध्ये अजिबात बाहेरच्या बाजूला अजिबात शिस्त नव्हती अशी आपल्याला वर्णनं सगळीकडे वाचायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये अस्ताव्यस्तता असायची. आणि त्याहीपेक्षा ही सगळी छावणी ह्याचे 2-2 सेट असायचे. उदाहरणार्थ एका ठिकाणावरून छावणी निघाली दुसरीकडे जाताना मग त्या ठिकाणी पहिल्यांदा गुलालबार उभारा, मग तो पहिला एक सेट तयार असायचा. असे 2-2 सेट असायचे. तेवढे वाहून नेण्यासाठी लोक, खोजे ते असायचे. म्हणजे ह्या लोकांची काहीही 5 लाख लोक अंदाजे आपण सांगू शकू, त्याच्याहीपेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये सामील असू शकतात. तर असं. आणि ह्याच्यामध्ये येसूबाईंचा आणि शाहूंचा दिनक्रम कसा असायचा, तर भल्या पहाटे ज्योत्याजी केसरकर त्यांना उठवून मैदानी खेळ शिकवत असे. दांडपट्टा, घोडसवारी, तलवारबाजी, मल्लखांब हे सगळं त्यांना शिकवत असे. आणि रात्रोच्या अंधारामध्ये खरं तर येसूबाईंच्या राणी बाजारवरती महालदार स्त्रियांचा पहारा असायचा. पण त्या महालदार स्त्रियांचा पहारा चुकवून येसूबाई आपल्या मुलाला शाहूंना सगळं धार्मिक ग्रंथांचं पठण त्यांनी करून दिलेलं आहे. एरवी त्यांचं शिक्षण होणं अतिशय अवघड होतं. कारण की कल्पना करा, भोवती 5 लाख लोक, मुघल लोक, बाहेर तंबूतून बाहेर पाऊल टाकलं की मुघल लोकांचाच सगळा राबता होता. त्याच्यामध्ये आपल्या मुलाचं शिक्षण होणं अतिशय गरजेचं आहे. येसूबाईंनी शिवधनुष्य पेललेलं आहे आणि समर्थपणे पार पाडलेलं आहे. मग त्याच्यात रामायण महाभारतातल्या गोष्टी, समर्थ रामदासांचे श्लोक, बुधभूषणमधले काही उतारे वाचून दाखवायचे, राजाची कर्तव्य सांगायची, राजा कसा असला पाहिजे कसा नसला पाहिजे हे सांगायचं. अशा अनेक गोष्टी येसूबाईंनी शिकवल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा शिकवलेलं आहे आपला धर्म. आपला धर्म कधीही सोडू नका.
लोकांच्या धर्माचा आदर करा पण आपला धर्म सोडू नका, ही एक महत्त्वाची शिकवण त्यांनी येसूबाईंनी त्यांना दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ह्याच्यामधून त्याच्यानंतर ही छावणी विजापूरमधून निघालेली आहे. ती बद्री म्हणजे गलगली किंवा गलवा क्षेत्र, आता ही यातली काही ठिकाणं नकाशावर आता आपल्याला सापडणार पण नाहीत. बद्री किंवा गलवा क्षेत्र ह्या ठिकाणी ती सगळी छावणी दाखल झालेली आहे. गलवा क्षेत्र ह्याच्या आधी विजापूरमध्ये असतानाच येसूबाईंना जहागिरी बहाल केलेली आहे औरंगजेबांनी. जहागिरी बहाल केली तर ती अशी जहागिरी बहाल केली की सगळा दुष्काळी परगणा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यांना, की अक्कलकोट, सुपे, इंदापूर, बारामती हा सगळा दुष्काळी परगणा जो होता तिथला महसूल त्यांना मिळेल अशा पद्धतीचं त्यांना म्हणजे जाहीर केलेली आहे जहागिरी. ज्या ठिकाणचा महसूल अत्यंत कमी होता तो महसूल त्यांना दिला आणि त्यातही तो महसूल त्यांना शेवटपर्यंत कधी मिळालेला आहेच असं नाही. कारण की ज्योत्याजीच एकमेव होता की जो महसूल त्यांना विचारायला जात असे, पण त्यातही त्यांना काही महसूल मिळायचा नाही. आणि कधी काळी ज्योत्याजी गेलाच तर ते लोक त्याची टिंगल उडवायचे की गेले तुमचे लोक येऊन. खरं तर ज्योत्याजी शिवाय यांच्या तंबूमध्ये असं कोणी नव्हतं जो जाऊन महसूल वसूल करून येईल. त्याच्यामुळे येसूबाईंची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झालेली होती. येसूबाईंना महसूल कधी त्या ठिकाणावरून मिळालेला नाही. त्यानंतर ही सगळी छावणी आलेली आहे. बद्री, गलगली, गलवा क्षेत्र. गलवा क्षेत्र म्हणजे खरोखरीच जळवा ज्या असतात आपल्या पायाला लागतात त्यासारखं ते गलवा क्षेत्र होतं. अतिशय दलदलीचं क्षेत्र होतं आणि आपला पाय त्या ठिकाणी टाकला की निदान घोट्यापर्यंत आपला पाय चिखलात रुतेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण असायचं. आणि त्या ठिकाणी राणी बाजार त्यांनी उभारणी केलेली होती आणि त्या ठिकाणी येसूबाईंना ठेवण्यात आलेलं होतं. औरंगजेबाचा जरी गुलालबार चांगल्या दर्जाचा असला तरी राणी बाजारमध्ये अतिशय घाणेरडी परिस्थिती होती. तर अशा ठिकाणी हे गेलेलं आहे. त्याच्यानंतर गलगली इथून निघाली ही सगळी छावणी भीमेच्या काठावरती इस्लामपुरी किंवा सोलापूर असं आपण म्हणू. त्या ठिकाणी सोलापूरला इस्लामपुरी म्हणून एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी ही सगळी छावणी गेलेली आहे. सोलापूरला लागूनच ब्रह्मपुरी म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी येसूबाई आणि ही सगळी औरंगजेबाची ही सगळी छावणी 5 वर्ष राहिलेली आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक शहराची अशी एक कमान असायची म्हणजे वेस असायची आणि त्या वेशीच्या आतमध्ये वेशीला दार असायचं मोठ्याच्या मोठं. आपल्या सगळ्या लोकांना माहिती असेल वेश असायची आणि त्याला वेशीला दार असायचं आणि ते दार रात्रीच्या वेळेला लावून घेतलं जायचं आणि आतमध्ये सगळं गाव वसलेलं असायचं. अशी पूर्वीच्या काळी पद्धत असायची. तसंच हे ब्रह्मपुरीचं हे ठिकाण होतं, एक मोठीच्या मोठी कमान आणि त्याच्या आतमध्ये सगळी छावणी वसलेली होती. आणि या ठिकाणी औरंगजेबाला थोडीशी कुठेतरी सुरक्षितता वाटली किंवा काय माहिती नाही की रात्रीच्या वेळेला दार लावलं की आपण सुरक्षित, मराठ्यांना आतमध्ये येण्याचा काही कुठे संभव नाही. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी औरंगजेबाने जवळजवळ 5 वर्ष त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते निघालेले त्या ब्रह्मपुरीला राहिलेले आहेत. या ठिकाणी आता येसूबाई आणि हे सगळे आले कैदेमध्ये ह्या वेळेला निदान 7-8 वर्ष ओलांडून गेलेली आहेत. आता येसूबाईंचं एकच आशा केंद्रित झालेली होती ती म्हणजे संताजी घोरपड्यांवरती त्यांची आशा केंद्रित झाली होती की संताजी घोरपडे आपल्याला नक्की आता कैदेतून सोडवतील. संताजी घोरपडे असा माणूस होता अतिशय धाडसी, धोरणी, धूर्त, मतलबी आणि अतिशय शूर. जे काही गुण पाहिजे आहेत ते सगळे संताजीकडे होते आणि त्याच्यामुळे संताजी घोरपडे त्यांनी सगळ्या खानांना पाणी पाजलेलं आहे. म्हणजे जुल्फिकार खान असेल, शफशीकन खान असेल, अनेक खानांना त्यांनी पाणी पाजलेलं होतं. औरंगजेब स्वतः सुद्धा वैतागून गेलेला होता. कोण है ये संता, उसको अपने पास बुला लो, उसको हम पैसा देंगे. पण तो कुठला संताजी औरंगजेबाच्या हातात सापडतोय. तो महाचप्पळ त्यांनी सगळीकडे निसटून जायचा. आणि अशा या संताजीचं आता काय करायचं ही औरंगजेबाची एक इच्छा होती. आणि आपल्याच लोकांनी म्हणजे अमृतराव निंबाळकर हे खरं तर सईबाईंच्या नात्यातले, पण त्यांच्या नात्यात नागोजी माने होते आणि नागोजी मानेंचं संताजी घोरपड्यांचं वैर आलं आणि नागोजी मानेंनी मोगलांना परत म्हणजे आपलेच लोक फितूर आणि त्यांनी मोगलांना पत्ता दिलेला आहे. शंभू महादेवाच्या डोंगरात अतिशय एकांत जागी संताजी घोरपड्यांचं सगळं सैन्य वावरायचं. त्या ठिकाणी संताजी घोरपड्यांना भल्या सकाळी
ओढ्यात आंघोळ करत असताना निशस्त्र अवस्थेमध्ये पकडलेलं आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी वध केलेलं आहे. आणि एवढंच नाही, वध केलं, ते मुंडकं छाटलं, त्याच्यामध्ये तोबरा भरला आणि ते सगळं छावणीमध्ये हिंडवलेलं आहे ते मुंडकं. आणि येसूबाईंनी त्यावेळेला पहिल्यांदा आणि शेवटचं औरंगजेबाला विनंती केली की मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. आणि औरंगजेबाने पहिल्यांदा आणि शेवटची ते येसूबाईंना ती परवानगी दिलेली आहे. आणि संताजी घोरपड्यांना येसूबाईंनी त्या ठिकाणी श्रद्धांजली त्यांना म्हणजे वाहिलेली आहे श्रद्धांजली. तर आता येसूबाईंची संताजी घोरपड्यांवरची आशा संपून गेली की आता ते आपल्याला सोडवतील ही आशा संपून गेली येसूबाईंची संताजी घोरपड्यांवरची. आता पुढची आशा कोणावरती? राजाराम महाराजांवरती. आता ह्याच मधल्या काही काळामध्ये ती छावणी निघाली ब्रह्मपुरीवरून आणि ती आलेली आहे तळबीड गावामध्ये. औरंगजेबाला सगळ्यांच्या कुंडल्या पाठ असायच्या. तळबीड गाव म्हणजे हंबीरराव मोहित्यांचं. औरंगजेब शाहूंना आपल्या शेजारी बसवून घेत असत आणि म्हणत असत, देखो आपके हंबीर मामा है ना, उनका ये गाव है, आपका वो वसंतगड किला यही पे है ना, हम लेने वाले हैं अभी. आणि शाहूंना लक्षात यायचं आपलं मानसिक खच्चीकरण चालू आहे औरंगजेबांकडून. आणि खरोखरीच तसा तो वसंतगड किल्ला त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. तळबीड हे औरंगजेबाने नंतर लुटलेलं आहे हंबीरराव मोहित्यांचं गाव. येसूबाईंना सुद्धा त्या ठिकाणी हंबीरराव मोहित्यांची प्रचंड आठवण आली. त्याच्यानंतर ते सगळे निघाले. हे सगळी छावणी नंतर मिरज, सातारा ह्या ठिकाणी दाखल झालेली आहे. सातारा हे खरं तर राजाराम राजेंनी नंतरच्या काळामध्ये आपली राजधानी म्हणून जाहीर केलेलं होतं. कारण की ते जिंजीमधून निघाले आणि सातारामध्ये दाखल झाले आणि सातारामध्ये त्यांनी राजधानी जाहीर केली. सातारामध्ये ही सगळी छावणी दाखल झाली आणि राजाराम राजांना जसं कळलं की छावणी सातारामध्ये आहे, राजाराम राजांनी शेवटचा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. कारण त्यांची पत्नी जानकीबाई कैदेत होती, वहिनी कैदेत होती, त्यांचा पुतण्या कैदेत होता. या सगळ्यांची सुटका करायची म्हणून राजाराम राजांनी एक धाडसी डाव रचला. शंकराजी नारायण यांना पुण्याच्या जबाबदारीसाठी ठेवलं आणि रातोरात त्यांनी पुण्याच्या सिंहगडावरून सातारातल्या छावणीवरती, राणी बाजारवरती हल्ला केलेला आहे. खरं तर अतिशय धाडसीच डाव होता हा. कारण की राजाराम राजे चुकून माकून संभाजी राजांसारखे सापडले असते तर त्यांची ही वेगळी गत झाली नसती. पण राजाराम राजांनी तरी सुद्धा जीवावर उदार होऊन ते हा डाव खेळलेला आहे. पण त्यांच्याही दुर्दैवाने, आपल्या दुर्दैवाने, येसूबाईंच्या दुर्दैवाने राणी बाजारमध्ये कोणीच नव्हतं. हे सगळे जण शाही खाना खाण्यासाठी औरंगजेबाकडे गेलेले होते आणि त्या छावणीमध्ये, राणी बाजारमध्ये कोणीच सापडलं नाही. आणि शेवटी राजाराम राजांना घाईने परतावं लागलेलं आहे सिंहगडावरती. आणि त्याच्यानंतरच्या काहीच दिवसामध्ये राजाराम राजांचं वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावरती निधन झालेलं आहे. सिंहगडावरती निधन झालेलं आहे. आणि येसूबाईंची आता जी आशा होती राजाराम राजे आपल्याला सोडवतील, ही आशा सुद्धा संपुष्टात आलेली आहे. आणि जेव्हा येसूबाई, जानकीबाई, शाहू यांना जेव्हा ही वार्ता कळली की ते आले होते आपल्याकडे पण आपण राणी बाजारमध्ये नसल्यामुळे आपली सुटका झाली नाही, जानकीबाई आजारी पडल्या, शाहू आजारी पडले, येसूबाई नैराश्यामध्ये गेल्या, सहजच होतं. आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखी परिस्थिती. आपण सुटका करण्यासाठी आपला एक माणूस आला होता, अत्यंत धाडसानी काहीतरी त्यांनी केलं होतं आणि आपण त्या ठिकाणी हजर नसल्यामुळे आपली सुटका झाली नाही. आणि आता शाहूंना असं वाटायला लागलं आता आपली अखेर या छावणीमध्येच होणार. आणि तेव्हा पहिल्यांदा आणि शेवटचं औरंगजेब राणी बाजारमध्ये आलेला आहे. शाहूंची त्यांनी समजूत घातली आहे, आपका चाचा मर गया, चिंता मत करो, हम आपको सुभेदारी देंगे. काही सुभेदारी वगैरे काही दिली नाही, फक्त ही समजूत घालण्यापुरतं. उलट त्याच्यानंतर अजिंक्य तारा सातारामधलाच तो अजिंक्य तारा घेण्यासाठी औरंगजेब पायथ्याशी बसलेला, शाहू बैठो यहाँ पे, आणि शाहूंना बाजूला बसवून घेतलं आणि अजिंक्य तारा, देखो आपका अजिंक्य तारा हम ले रहे हैं. अजिंक्य तारा घेत असताना खरं तर त्या ठिकाणी परशुराम पंत आणि सुभानजी लवघरे म्हणून एक आपले होते लोक, ते व्यवस्थितपणे तो अजिंक्य तारा लढवत होते. शाहू पण बघत होते आपले लोक छान लढवतायत किल्ला. पण अचानक शाहूंना असं लक्षात आलं कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि अज्जम त्या ठिकाणी आला. अज्जमला औरंगजेबाने विचारलं की अज्जम कब दोगे चाबी. अज्जम म्हणाला कहो तो अभी दूं. औरंगजेब म्हणाला हा चलेगा. आणि तेवढ्यात सुभानजी लवघरे खाली आले. लाचारी तोंडावरून ओसंडून वाहत होती
आणि औरंगजेबाने त्यांना विचारलं, क्यों सुभानजी क्या चाहिए? सुभानजींनी लाचारीमध्ये सांगितलं, आप जो दोगे हुजूर मुझे मंजूर है. आणि थोडाफार द्रव्याची ती पिशवी घेतली आणि सुभानजी लवघरेंनी ती किल्ली त्यांना दिली आणि सुभानजी लवघरे निघून गेले. परशुराम पंतांनी मात्र त्या ठिकाणच्या आपल्या देवी देवतांच्या मूर्ती छान प्रकारे एका ठिकाणी सुरक्षित ठेवल्या होत्या, म्हणून त्यांची विटंबना झाली नाही. त्याच्यानंतरच्या काही दिवसामध्ये सज्जनगड सुद्धा ह्याच प्रकारे फितुरीने औरंगजेबांनी घेतलेला आहे. आपल्या समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड सुद्धा औरंगजेबांनी घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणावरून सातारावरून ही सगळी छावणी निघाली आणि ती नंतर गेलेली आहे माण नदीच्या काठी खवासपूर इथं छावणी गेलेली आहे. खवासपूर इथं ही छावणी गेली. बरं, हे सगळे छावणीतले सगळे लोक हे दमून गेलेले असायचे. चालत चालत सगळीकडे जाणार, या ठिकाणावरून त्या ठिकाणी खांद्यावरती ओझं, घरदार सुटलेलं, कैक महिन्यांचा प्रवास, कधीच्या काळी सोडलेली ती दिल्ली. हे सगळे लोक खवासपूर ठिकाणी दाखल झाले आणि जिथं जागा मिळेल तिथे प्रत्येकाने आपापल्या राहुट्यात तंबू उभारले. औरंगजेबाचा तो गुलालबार, राणी बाजार असे उभारले. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल, दुसरा प्रहर वगैरे झाला असेल आणि अचानक दौडो भागो या अल्लाह ये क्या हो गया अशा आरडाओरडा सुरू झाला. औरंगजेबाला वाटलं मराठे चालले. औरंगजेब घाईने पैखानामध्ये होता, तो पैखाना म्हणजे आपलं टॉयलेट, त्या टॉयलेटमध्ये होता आणि औरंगजेबाला वाटलं मराठ्यांनीच हल्ला केला आपल्या छावणीवरती. औरंगजेब घाईने तिथून बाहेर पडला. त्यालाही ती काही पाऊलवाट पायाखालची नव्हती, काहीतरी मध्ये सामाने कोणीतरी ठेवलं असेल आणि जोरदारपणे औरंगजेब पडला. तो इतक्या जोरात पडला की एक पाय त्याचा पूर्ण लंगडा झाला. तो म्हणजे तसाही औरंगजेब स्वतःला तैमूर लंगाचाच वंशज म्हणून घ्यायचा आणि असा प्रकारे औरंगजेब लंगडा झाला आणि तसाच नंतर तो त्याच लंगड्या अवस्थेतच राहिलेला आहे. तर झालं होतं असं की हे सगळ्या लोकांनी रात्रीच्या अंधारामध्ये दिसलंच नाही आणि तंबू राहुट्या उभारायची एकच घाई. नदीच्या पात्रातच, सगळ्या कोरड्या पडलेल्या पात्रातच राहुट्या उभारलेल्या होत्या आणि रात्रीच्या वेळेला पाऊस पडला. तो लोंढा मोठाच्या मोठा पाण्याचा सगळ्या नदीच्या पात्रात आला आणि सगळ्या राहुट्या तंबूंमध्ये पाणी शिरलं, राणी बाजारमध्येही पाणी शिरलं आणि एकच गोंधळ उडाला त्या ठिकाणी सगळ्या मोगलांच्या त्या सगळ्या छावणीमध्ये. आणि इतका गोंधळ झाला आणि इतके दिवस हा पुराचं यांना इतकं नुकसान झालं. अनेक लोक, महिला, मुलं, लहान, प्राणी वाहून गेले. बरं, हे सगळे वाहून गेलेले हे लोक यांची नंतर कुठली मोजदाद नाही. वाहून गेला तो गेला. प्राणी मरून गेला, तो तिथेच बाजूलाच पडलेला आहे, त्याच्याच बाजूला भटारखाना लावायचा, शिजवायचं, काहीतरी खायचं, अशी घाणेरडी अवस्था त्या सगळ्या छावणीमध्ये असायची. त्याच्यामुळे खवासपूरचा हा पूर सगळ्यांना खूप लक्षातही राहिला आणि सगळ्यांनी त्याचा धसका सुद्धा घेतला. आता ह्या इथपर्यंत सगळं झालं तर ते तिथपर्यंत झालेलं होतं 1703 साल उजाडलेलं होतं. ही सगळी खवासपूरवरून ही सगळी छावणी निघाली आणि ती आली पुण्यामध्ये मुळामुठेच्या काठी. मुळामुठेच्या काठी ही सगळी छावणी आली असतानाच येसुबाईंना सगळ्या जुन्या आठवणी, आबासाहेबांच्या काळातल्या, शिवाजी महाराजांच्या काळातल्या, कसं इथंच त्यांनी सगळं आपलं मंदिर उभारलेलं आहे, कसबा गणपती वगैरे सगळ्या आठवणी त्यांना जाग्या झाल्या. सगळं ते शाहूंना सांगत असतानाच, मुळामुठेच्या काठी राणी बाजारचा तंबू उभारलेला असतानाच हमीदुद्दीन खान नावाचा एक सरदार शाहूंच्या राणी बाजारमध्ये दाखल झाला आणि आल्या आल्या त्यांनी विषयाला हात घातला. शाहू, आप हमारा धर्म स्वीकार कर लीजिए. शाहू ताडकन उभे राहिले, म्हणाले, धर्म तुमचा? का आम्ही स्वीकार करायचा? आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो, पण आम्ही तुमचा धर्म स्वीकारणार नाही. शाहूंना इतकं नाही म्हणण्याचं धाडस कुठून आलं असा आपण शोध घेतला तर आपल्या लक्षात येतं की येसुबाईंनी त्यांच्यावर केलेले संस्कार कधी काळी त्यांच्या उपयोगी आले. पण औरंगजेबाने दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे त्याच्या नंतरच्या लगतच्या आठवड्यामध्येच जगजीवन आणि खंडेराव हे जे प्रतापराव गुजरांची 2 मुलं होती, या दोघांना बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडला. अब्दुल रहीम आणि अब्दुल रहमान अशी नावं त्यांची केली, त्यांची सुनता केली, त्यांना नमाज पढायला लावला आणि त्यांना मुस्लिम धर्माची त्यांना दीक्षा दिलेली आहे. त्याहीपेक्षा आपल्या काही राखकन्या बहादूरगडावर होत्या, त्यांना पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि त्यांची काही मुसलमान फौजदार सरदारांशी लग्न लावून देण्यात आली. त्याच्यामध्ये विजापूरचा शेवटचा जो बादशाह होता त्याचा मुलगा होता, नंतर देवगडचा राजा होता नेकनाम म्हणून, आणि अजून एक राजा होता
मुसलमान, त्या तिघांशी आपल्या मुलींची लग्न लावून देण्यात आली आणि दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे औरंगजेबाने हे काम केलेलं आहे. हे सगळं घडलं 1703 ते 1704-5 मधल्या या काही काळामध्ये. त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये शाहूंचंच लग्न ठरलेलं आहे. शाहूंची 2 लग्न झालेली आहेत. एक आहे राजसबाई आणि दुसरी आहे अहिल्याबाई. ही राजसबाई जाधव घराण्यातली होती आणि अहिल्याबाई बरोबरच बिरूबाई नावाची दासी आलेली आहे. आणि ही राजसबाई आणि अहिल्याबाई या अगदी छोट्या छोट्या म्हणजे लहानच वयात तेव्हा लग्न होत असत या दोघी जणी. पण त्यांना कुठलीही कल्पना नव्हती की शाहू आणि आपल्या सासूबाई, आपला नवरा हे सगळे औरंगजेबांच्या कैदेत आहेत. त्या त्यांच्याच तालात असायच्या. लहानच होत्या त्या मुली, वयानेच लहान होत्या, पण त्यांना अजिबात त्याचं गांभीर्य नव्हतं की आपण औरंगजेबाच्या कैदेत आहोत याचंही त्यांना गांभीर्य नव्हतं. इतक्या लहान त्या मुली होत्या. त्या बिरूबाईंनी मात्र या दोघींच्या भांडणाचा लाभ घेऊन नंतरच्या काळामध्ये सातारामध्ये दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतो आपण तसं, या बिरूबाईंनी नंतरच्या काळामध्ये या भांडणाचा लाभ घेतलेला आहे. शाहूंवरती वर्चस्व तिने गाजवलेलं आहे. राज्यकारभारामध्ये पण तिने हातभार लावलेला आहे. नंतरच्या काळात तिने अशा पद्धतीने राज्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर शाहूंचं लग्न ठरलेलं आहे आणि शाहूंचं लग्न झालं सुद्धा. आता शाहूंचं लग्न झालं, साहजिकच खर्च वाढला या तिघांचा, म्हणजे शाहूंचा आणि त्यांच्या 2 राण्या, त्यांचा दासदासी खर्च वाढला. येसूबाईंना प्रचंड आर्थिक टंचाई निर्माण झाली आणि शेवटी नाईलाज असताना येसूबाईंनी चिंचवडच्या देवस्थानाला पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला ब्रह्मस्व झालं. ब्रह्मस्व म्हणजे कर्ज. आम्हाला ब्रह्मस्व झालेलं आहे, आम्हाला थोडंफार आर्थिक मदत करा. अर्थात येसूबाईंना ही मदत मिळाली किंवा नाही याचे पुरावे आपल्याला अजूनपर्यंत तरी मिळालेले नाही आहेत, पण मिळाली असावी. कारण की संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी धार्मिक स्थानांना कधी हात लावलेला नाही, उलट त्यांना म्हणजे सपोर्ट केलेला आहे. त्यांना 10,000 होनांचं त्यांनी वार्षिक दानपत्र लिहून दिलेलं आहे कधी काळी. त्याच्यामुळे ही मदत त्यांना मिळालेली असावी असं आपल्याला वाटतं. 1703 नंतर ही सगळी छावणी निघाली. ही अहमदनगर जवळ आली. 1707 उजाडलेला होता. अहमदनगर जवळ भिंगार इथं ही छावणी दाखल झाली. आता औरंगजेब झाले होते जवळजवळ 86-87 वयाचे झालेले होते आणि आता मात्र औरंगजेबाला थोडासा डोक्यातला तो सैतान थोडा 1% कमी झाला होता. अब हम अल्लाह के दरबार में जाएंगे तो क्या मुंह दिखाएंगे असं कुठेतरी वाटायला लागलं होतं. काश हमारा अपना खून अकबर काफर संभा जैसा होता, काश हमारी बहु बेटिया येसूबहन जैसी होती, असं काहीतरी भावना त्यांची व्हायला लागलेली होती. औरंगजेबाने स्वतःच्या 3 भावांना मारून टाकलेलं आहे. वडिलांना कैदेमध्ये टाकून सत्ता हासिल केलेली आहे. बहिणींची कधी लग्न लावून दिली नाहीत. मुलांना कधी 4 मुलं होती, अज्जम, मुअज्जम, कामबक्ष, अकबर, कधी मुलांना जवळ केलं नाही. मुलींची लग्न लावून दिली नाहीत, जावईत आपल्या सत्तेमध्ये आडवे येतील म्हणून. आणि हे सगळं आता औरंगजेबाला आठवायला लागलं आणि औरंगजेब आता 28 फेब्रुवारी 1707 रोजी लाई लाई इल्लिलाई, लाई लाई इल्लिल्लाही असं म्हणत त्या ठिकाणी भिंगार इथं त्यांचं निधन झालेलं आहे. औरंगजेबाचं निधन झालं. अज्जम जवळच होता, जवळपासच कुठेतरी. अज्जम ताबडतोब त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सगळ्या तख्ताचा ताबा घेतलेला आहे. औरंगजेबाचा दफनविधी पार पाडलेला आहे त्याच्याच इच्छेप्रमाणे. टोपी विक्रीच्या पैशातून आलेल्या त्याच्यातून माझा दफनविधी करा आणि ते उरले पैसे तर मुल्ला मौलवींना वाटप करा असं औरंगजेबाने सांगितलेलं होतं. त्यानुसार सगळा दफनविधी केला आणि सगळी ही फौज निघाली दिल्लीकडे, दिल्ली आग्राकडे. आता औरंगजेब गेला, आता काय महाराष्ट्रात काम आहे, आता निघा आपण दिल्लीकडे जाऊ. दिल्लीचं तख्त कधी पाहायचं. औरंगजेबाच्या तर बेगमा म्हणायच्या आम्ही आता जवान होतो, आम्ही तेव्हा महाराष्ट्रात आलो, आता आम्ही बुढ्या झालो तरी पण आम्ही महाराष्ट्रातच आहे. दिल्लीचं तख्त कधी आम्ही पाहायचं. आणि सगळेजण निघाले दिल्लीकडे आणि बऱ्हाणपूर ओलांडलं. सिरोंजा नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर मराठ्यांच्या हालचाली जुल्फिकार खानाला दिसल्या आणि जुल्फिकार खानाने एक सल्ला दिला अज्जमला की तुझ्या समोर तुझाच भाऊ पण उभा आहे, त्यालाही दिल्लीचं तख्त हवंय, मुअज्जम, कामबक्षालाही दिल्लीचं तख्त हवंय. तू आत्ता जर शाहूंची सुटका नाही केलीस तर मराठे काही तुला इथून हलू देणार नाही. त्याच्याऐवजी तू शाहूंची सुटका कर, म्हणजे ते मराठे थोड्या काळ का होईना गप्प बसतील. आणि मग शाहूंची सुटका झाली बऱ्हाणपूर जवळ सिरोंजा नामक गावामध्ये. आणि पुढची येसूबाईंना परत एकदा ओलीस म्हणून ठेवण्यात आलं आणि ही सगळी छावणी परत पुढे रवाना झाली. दिल्ली इथं यमुना नदीच्या काठावर ही सगळी छावणी पोहोचली. सगळेजण असे मरगळलेले, हेलपाटलेले, उन्हानी सगळं पाणी होतंय. भर मे महिन्यामध्ये तिथे पोहोचली ती छावणी सगळी
आणि मुअज्जमच्या ताज्या दमाच्या सैन्याने अज्जमवर हल्ला केला आणि अज्जमला वध केला अज्जमचा, आणि सगळ्या तख्ताचा ताबा घेतला. बहादूर शाह हे नाव धारण केलं आणि मुअज्जमने तख्ताचा ताबा घेतला. आता मुअज्जमचा पुढचा अरसर होता कामबक्ष. कामबक्षला सुद्धा त्याच्या नंतरच्या काही दिवसामध्ये मुअज्जमने हैदराबाद जवळ गाठलेले आणि त्याचा सुद्धा वध केलेला आहे. आता औरंगजेब स्वतःच 87-88 वयाचा होऊन गेलेला आहे. ही मुलं सुद्धा त्याची साठी ओलांडलेली होती आणि वार्धक्य, सततची धावपळ, पळापळ, सारख्या लढाया ह्याच्यामध्ये मुअज्जम थकून गेला होता. मुअज्जमचं त्याच्यानंतरच्या काही दिवसामध्ये निधन झालेलं आहे. मुअज्जमचं निधन झालं. मुअज्जमचा मुलगा जहांदर खान याला जुल्फिकार खानाने सत्तेवर बसवलेलं आहे. पण जहांदर खान ह्याचा सुद्धा तो तिथपर्यंत सय्यद बंधूंचं लक्ष या छावणीकडे, या दिल्लीच्या तख्ताकडे गेलेलं आहे. आणि सय्यद बंधूंचं लक्ष गेल्यानंतर ते पण दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी जहांदर खानला मारून टाकलं. जुल्फिकार खान हा खरं तर एक 6-6.5 फूट उंच माणूस आणि असा आडवा तिडवा, पण त्याला गळा दाबून त्याला मारलेलं आहे, ठार मारलेलं आहे त्याला, आणि त्याचा सुद्धा वध केलेला आहे सय्यद बंधूंच्या लोकांनी आणि सगळ्या दिल्लीचा तख्ताचा ताबा घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा सगळा ताबा घेतल्यानंतर ह्या सगळ्या वार्ता शाहूंपर्यंत येऊन पोहोचत होत्या आणि शाहूंकडे तिथपर्यंत 1719 साल उजाडलं होतं. मध्ये जवळजवळ 10-12 वर्ष गेली होती. औरंगजेबांच्या निधनानंतर ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. अज्जम गेला, मुअज्जम गेला, कामबक्ष गेला, जहांदर खान गेला, सगळे गेले, जुल्फिकार खान गेला. या सगळ्या वार्ता शाहूंपर्यंत येऊन पोहोचत होत्या सातारामध्ये. आणि शाहूंनी आता मात्र आपल्या आईसाहेबांची सुटका करण्याचं मोठं मनावर घेतलं. बाळाजी भट विश्वनाथ पेशवे आणि शंकराजी मल्हार त्यांच्या मदतीला होते दिमतीला, आणि त्यांनी सांगितलं काहीही करा, आमच्या आईसाहेबांची सुटका करून घेऊनच यायचं, वाटेल तेवढा पैसा खर्च करा, पण आमच्या आईसाहेबांची सुटका करून घेऊन या. आणि बाळाजी भट विश्वनाथ पेशवे अतिशय धाडसी, धडाडीचा माणूस, डायरेक्ट त्या सय्यद बंधूंच्या दरबारात हजर झाले. आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला काही लाख खंडणी देऊ, आमचं काही सैन्य तुमच्याकडे देऊ, बदल्यामध्ये येसूबाई राणीसाहेबांची सुटका. येसूबाईंनी तो शब्द ऐकला, सुटका, आणि त्या नुसत्या ऐकत राहिल्या, कारण सुटका शब्दही त्या बाई विसरून गेली होती. 30 वर्ष झाले होते. 1689ला कैदेत गेलेली बाई 1719 उजाडलं तरी कैदेतच होती. जानकीबाई तर सगळं त्यांचंही संपूनच गेलं होतं, राजाराम राजेच गेलेले होते, त्यांचंही सगळं संपून गेलेलं होतं आयुष्य. आणि येसूबाईंनी फक्त बुधभूषण ग्रंथाची प्रत हातात घेतली, म्हणाल्या मला इथलं काही नको, अंगावरच्या वस्त्रांनिशी मी माझ्या मुलाकडे जायला तयार आहे. आणि खरोखरीच त्याच्यानंतर त्यांची सुटका झालेली आहे. आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये त्यांची सुटका झाली 1719 मध्ये. मग त्यांनी मोगलसराई ओलांडली, बऱ्हाणपूर ओलांडून खानदेश मार्गे त्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत. आणि 4 जुलै 1719ला येसूबाई आणि जानकीबाई दोघीजणी सातारामध्ये दाखल झालेले आहेत. 4 जुलै 1719ला प्रचंड मुसळधार पाऊस पडत होता, तरीसुद्धा अवघ्या सातारा नगरीने ढोल ताशांच्या पथकांच्या गजरामध्ये गुढ्या उभारून, तोरणं उभारून, गोडाधोडाचं जेवण करून येसूबाईंचं आणि जानकीबाईंचं स्वागत केलेलं आहे. तख्ताचा राजवाडा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे सातारामध्ये. तख्ताचा राजवाडा आजही सातारामध्ये आहे आणि तख्ताचा राजवाडा या ठिकाणी येसूबाईंचं आणि जानकीबाईंचं आगमन झालेलं होतं त्या दिवशी. 4 जुलै 1719चा तो दिवस होता. त्याच्यानंतरच्या काही दिवसांमध्ये येसूबाई थोड्याशा मानसिक शांत होण्यासाठी घरात राहिल्या, महालामध्ये राहिल्या. आणि आज आता येसूबाई परत एकदा राजदरबारामध्ये हजर झालेल्या आहेत शाहूंच्या आमंत्रणावरून. आणि आल्या आणि त्यांनी पाहिलं समोर 30-32 पण सोन्याच्या सिंहासनाची प्रतिकृती शाहूंनी उभारलेली होती आणि काही न्यायनिवाड्याचं काम शाहू करत होते. येसूबाईंना क्षणकाल भास झाला जसे काही आपले स्वामीच बसलेले आहेत. आपल्या संभाजी महाराजांचा अंशस्तर होते शाहू. आणि येसूबाईंचे डोळे भरून आले त्या ठिकाणी. आणि येसूबाई त्यांच्या त्या आसनावरती विसावल्या आणि गर्दीतून 2 हात त्यांना प्रणाम करत होते. कोण होते ते 2 हात? ते होते खंडो बल्लाळ यांचे हात. इतिहासामध्ये प्रामाणिकपणा, एकनिष्ठता कशी असावी हे खंडो बल्लाळ यांच्याकडे पाहून आपण शिकावं. इतका हा माणूस प्रामाणिक आणि एकनिष्ठ होता स्वराज्याशी. खंडो बल्लाळ यांचं प्रणाम येसूबाईंनी स्वीकारला. नंतर काही न्यायनिवाडे पार पडले आणि शाहूंनी एक त्यावेळेला ह्याच्यावरती म्हणजे काय म्हणायचं
कागद नसताना असं कापडावरती ते खलिते लिहिले जायचे. तसा एक खलिता येसुबाईंच्या सामने दाखल केला. आईसाहेब मुद्रा उमटवा. कोणती मुद्रा? तीच ती श्री सखी राज्ञी जयतीची मुद्रा उमटवा आईसाहेब. येसुबाईंचे डोळे भरून आले. हात थरथरत्या हाताने त्यांनी ती मुद्रा उमटवली. स्वामींची त्यांना खूप आठवण झाली, संभाजी महाराजांची. आणि येसुबाईंना असं वाटलं की आपण केलेले सगळे संस्कार शाहूंनी आज इथे आपल्याला भरून पावलं. आज आपण या ठिकाणी आता येसुबाई सुटक्याहून येसुबाई आलेल्या आहेत. त्या गोष्टीला साधारण 7-8 वर्ष उलटलेली आहेत. आता मात्र येसुबाईंना थोडंसं तब्येत त्यांची तोळामासा व्हायला लागली. त्यांच्या मनात एक खंत दाटून येत असे. ते म्हणजे 30 वर्षांपूर्वी 1689 साली आम्ही आमच्या महाराजांची सुटका नाही करू शकलो का? आम्ही कमी पडलो त्यावेळेला का? आमच्या हातून ते घडलं नाही कार्य का? आम्ही आमच्या महाराजांच्या सुटकेला आम्ही धावलो नाही. हे त्यांना खंत शेवटपर्यंत आयुष्यामध्ये उरात खंत होती ती. आणि आता त्या सगळ्या त्या मानसिक अवस्थेमध्ये त्यांना ज्वर भरला. ज्वर म्हणजे ताप. आणि खूप ताप भरल्यानंतर माणूस जसा भ्रमित अवस्थेमध्ये जातो तसा येसुबाई सुद्धा भ्रमित अवस्थेमध्ये गेल्या. आणि त्या भ्रमित अवस्थेमध्ये येसुबाई बडबड करायला लागल्या. त्यांचं मन त्या संगमी रानावरती पोहोचलं. स्वामी, खूप पीडा होते आहे का? स्वामी, आम्हाला क्षमा करा. स्वामी, आम्ही तुमची सुटका नाही करू शकलो. स्वामी, शेवटच्या काही दिवसात तुम्हाला आमची याद आली असेल ना? आम्ही तुम्हाला सोडवायला येऊ असं तुम्हाला आशा वाटली असेल ना? स्वामी, आम्हालाच कळलं नाही की आम्ही तशा का वागलो, का आमच्याकडून ते कार्य घडलं नाही. शंभू, आयुष्यात अनंत चुका करा, एकच चूक कदापि करू नका. कधी औरंगजेबांच्या तावडीत सापडू नका. हे तुम्हाला आयुष्यात कोणीही सांगणार नाही, पण औरंगजेबांच्या तावडीत सापडलात तर तुम्हाला वाचवायला सुद्धा कोणीही येऊ शकणार नाही. शंभू, रामराजे, येत्या काही दिवसात तुम्ही या वाघ दरवाजाकडून बाहेर पडायचं आहे. खाली भलेही किती दाट जंगल असेल तरी जीवाची पर्वा करू नका. शिवबा, आई विना हे पोर आम्ही तुमच्या पदरात टाकलेलं आहे, त्याचा तसाच सांभाळ करा. मासाहेब, बरं झालं आमच्या स्वामींचं निधन झालं. त्यावेळेला तुम्ही हयात नव्हतात. एरवी तुम्ही तळहातावरच्या जपलेल्या फोडाचे त्या औरंगजेबाने राई एवढे तुकडे केले. आणि येसुबाईंचं हे भ्रमित अवस्थेतलं बोलणं ऐकून शाहू पाठीमागे सरकले तर जानकीबाई सुद्धा महालाच्या बाहेर गेल्या. आणि त्याच वेळेला राजवैद्यांना काहीतरी शंका आली. त्यांनी येसुबाईंचा हात तपासण्यासाठी हातात घेतला आणि राजवैद्यांना आलेली शंका खरी ठरली. येसुबाई राणीसाहेबांचं निधन झालेलं होतं. अवघ्या सातारा नगरीला पोरक्या करून येसुबाई आपल्या संभाजी महाराजांच्या भेटीसाठी निघून गेलेल्या होत्या. येसुबाईंचं निधनाची तारीख किंवा तिथी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, पण वारणेच्या तहाच्या आधी कधीतरी त्यांचं निधन झालं असं आपल्याला कुठेतरी सापडतात उल्लेख. आणि येसुबाईंच्या नंतर शाहू महाराजांनी समर्थपणे सगळं राज्य सांभाळलेलं आहे. बाळाजी भट विश्वनाथ पेशव्यांचं 1720 मध्ये निधन झालं. बाजीराव पेशव्यांच्या मदतीने त्यांनी राज्याच्या कक्षा रुंदावल्या, वाढवल्या, प्रगती केली. आणि शाहू महाराजांनी सुद्धा समर्थपणे राज्यकारभार केलेला आहे. आणि 1749 मध्ये शाहू महाराजांचं सुद्धा सातारा येथे निधन झालेलं आहे. धन्यवाद. तुम्ही मगाशी जे म्हणालात साताऱ्याला तुम्हाला ती समाधी सापडली येसुबाई. हो, 2013. त्याच्यावरती तारीख वगैरे काही लिहिलेलं नाहीये? नाही, काहीच नाही, काहीच नाही. ही सातारची समाधी. किल्ल्यावरती आहे का? नाही, खालीच आहे, अगदी खालीच आहे. अजिंक्य ताऱ्याच्या खाली? नाही, साताऱ्यामध्ये आहे ही. संगम माऊलीच्या तिथे आहे कुठेतरी. माऊली संगमला आहे. माऊली संगम मध्ये पण नाहीये, जवळपास कुठेतरी आहे. मी आज या ठिकाणी म्हणजे मगाशी मी आभार प्रदर्शन करायचं राहून गेलं माझ्याकडून चुकून. त्यांचे दोघींचे संबंध म्हणजे खूप चांगले नव्हते. तारा राणींचा प्रखर संघर्ष येसुबाईंना नाही, शाहूंना वाटायला आला. तारा राणींनी असं सांगितलं की हा खरा शाहू नाहीये, हा तोतया आहे.
आणि शेवटी खंडो बल्लाळ यांनी त्यांना ओळखलं आणि सांगितलं की नाही हे खरे शाहू आहेत. त्याच्यामुळे शाहूंना सातारच्या गादीचा मार्ग मोकळा झाला. असं झालेलं आहे. त्यांचे डावच होता की अशी दुपारी आणि अस्वली म्हणायचा, म्हणजे तारा राणींचा उल्लेख अस्वली करायचा औरंगजेब. ती अस्वली आहे ना, भिंती आहे ना कुठेतरी, असं अत्यंत घाणेरडे उल्लेख करायचा औरंगजेब सगळ्यांचे. आणि काफर संभा हा तर उल्लेख कायमच असायचा. शाहूंचं नाव शिवाजी होतं, बाल शिवाजी. आपके नाम से हमें हर बार शिवाजी की याद आएगी, हर बार हमें जी कहना पड़ेगा. शाहू आप बहुत साव हो असं करत ते साव त्याचा अपभ्रंश होत शाहू नाव झालेलं आहे. ते अशा प्रकारचं ते सगळं झालं. शाहूंचं नाव असं नंतर झालेलं आहे ते असं झालं. आज मला या ठिकाणी बोलवलं. अरे वा, मीडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये. अरे वा, याचं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः संशोधन करून स्वतःच्या कॉम्प्युटरवर स्वतः DTP लेआउट, मुद्रितवदन, प्रिंटिंग, वितरण, ऑल-इन-वन, वन मॅन शो आणि हेच माझं 81. आता वेगळा लेखक पत्रकार आणि मला महाराष्ट्रातील भूतपूर्वीची पहिले स्मारक BG शेट्टी यांनी बांधून दिले. त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये तिथं तुम्हाला पुरस्कार आम्ही देणार आहोत. हां, त्याच्यात दिलेलं. हे आपल्या सगळ्यांना फारसा माहिती नव्हता. त्या इतक्या सुंदर बोलल्या की आपला इतिहास त्यांच्या सगळ्या डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणजे आणि अखंड बोलून त्या शब्दांमधनं जे काही व्यक्त झालं ना, ते खरोखरच अवर्णनीय होतं. म्हणजे त्याबद्दल तुमचे खूप आभार. खूप अभ्यास आहे त्यांचा आणि त्यांचं काय सगळं तोंडपाठच असणार आहे कादंबरी यामुळे. खूप छान. धन्यवाद.